मित्रांनो, ही फक्त एक कागदाची डिग्री नाहीये. हे स्वप्न आहे त्या बापाचं ज्याने स्वतः फाटकी बनियन घातली पण मुलाला शहरात शिकायला पाठवलं. हे स्वप्न आहे त्या आईचं जिने स्वतःच्या अंगावरचा दागिना गहाण ठेवला जेणेकरून मुलाची कॉलेजची फी भरता येईल. पण आज जेव्हा हा मुलगा ही डिग्री घेऊन घराबाहेर पडतो तेव्हा त्याला मिळतो फक्त एकच प्रश्न, नोकरी लागली का रे? आणि त्याचं उत्तर फक्त शांतता असतं. आज महाराष्ट्रात गल्लोगल्ली पदवीधर मुलं फिरत आहेत. कोणी MPSC करतंय, कोणी खाजगी कंपनीचे उंबरठे झिजवतंय. पण वास्तव काय आहे? 10 ते 15 हजार रुपयांच्या नोकरीसाठी सुद्धा 500 ते 500 मुलांच्या रांगा लागतात. पदवी मिळेपर्यंत आपण राजा असतो, पण पदवी मिळाल्यावर कळतं की बाजारात आपल्या ज्ञानाची किंमत रद्दीपेक्षाही कमी झालीये का? सरकारी भरती कधी निघते तर कधी पेपर फुटतो. खाजगी कंपन्यांना एक्सपिरियन्स हवा असतो. मग आमच्यासारख्या फ्रेशर्सनी अनुभव आणायचा कुठून? घरातून लग्नासाठी दबाव येतोय, समाजातून टोमणे मिळतायत आणि स्वतःच्या नजरेत आपण अपयशी ठरतोय. पण मित्रांनो, चूक फक्त आपलीच आहे का? की त्या शिक्षण पद्धतीची जिने आपल्याला पदव्या तर वाटल्या पण कौशल्य स्किल्स द्यायला विसरली? आज शिक्षण धंदा झालाय आणि विद्यार्थी फक्त एक आकडा. ज्या वयात आपण आयुष्याची स्वप्न पूर्ण करायला हवीत त्या वयात आपण फॉर्म भरण्यात आणि रिझल्टची वाट बघण्यात आयुष्य घालवतोय. शेवटी एकच सांगेन, परिस्थिती कठीण आहे, मान्य आहे. पण खचून जाऊ नका. जर ही व्यवस्था आपल्याला नोकरी देऊ शकत नसेल तर आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. ही फक्त आपली एकाची व्यथा नाही, तर ही या महाराष्ट्राच्या मातीतील लाखो तरुणांची ठसठसणारी जखम आहे. तुम्हाला काय वाटतं? या बेरोजगारीला जबाबदार कोण? तुमचं शिक्षण काय झालंय आणि तुम्हाला काय अनुभव येतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकेल. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणा एका बेरोजगार तरुणाला वाटेल की त्याचं दुःख समजून घेणारही कोणीतरी आहे. धन्यवाद.